नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाचकांनो आणि बंधू भगिनींनो. आजच्या व्हिडिओचा विषय आहे, या ज्या कमर्शियल बँका आहेत ना, या कमर्शियल बँका बंद केल्या पाहिजे. या कमर्शियल बँकेचा जो दृष्टिकोन आहे ना, तो अतिशय धंदेवाईक आहे. जेव्हा इंदिरा गांधींनी नॅशनलायझेशन ऑफ द बँक केलं, तेव्हा त्यांनी कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलमध्ये सोशल हा शब्द टाकलेला आहे. इंडियन इकॉनॉमी शुड बी सोशलिस्ट. बँकेचं नॅशनलायझेशन झालेलं का केलं होतं की बँकिंग सेक्टर सोशल व्हायला पाहिजे. परंतु कमर्शियल बँका एवढ्या धंदेवाईक पद्धतीने वागतात आहे ना की या कमर्शियल बँकांना बॅन केलं पाहिजे. या कमर्शियल बँकांना बॅन केलं पाहिजे. एका कमर्शियल बँकेमध्ये तिथल्या लेडीज स्टाफनी खूप मोठं स्कॅन्डल केलेलं आहे आणि एका एज्युकेटेड मराठी मुलीला जी MBA झालेली आहे, तिला आयुष्यातून उठवलेलं आहे. तर याच्याविषयी मी ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे कंप्लेंट केली होती. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लोकांचं काही लेणं देणं नाही आहे. अगेन मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला बोलत नाही. ही जी सरकारी यंत्रणा आहे ना, ही अतिशय नालायक आणि बेजबाबदार आहे. ही जी संपूर्ण सरकारी यंत्रणा आहे ना, ही सरकारी यंत्रणा, बँका या सर्वसामान्य लोकांच्या पैशावर चालतात. पण यांची जी अकाउंटेबिलिटी आहे ना, ही शून्य आहे. यांची जी अकाउंटेबिलिटी आहे ना, ही शून्य आहे. तर त्या संदर्भात मी एक पुस्तकही लिहिलेलं आहे, स्कॅन्डल इन पुणे. त्या पुस्तकाचं नाव आहे स्कॅन्डल्स इन पुणे. तर वाचकाने हे पुस्तक वाचावं आणि या खऱ्या घडलेल्या गोष्टी तर त्या मी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद.